सर्वांना मेजीपूरला जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही बॅगा भरून म्हणजे गेले नाही. आणि कारण मी यांना सांगितलं होतं संघटनेला मी 360 लोक मोजणार आणि एक पण कमी दिसला तरी स्टेजवर तो डायरेक्ट खाली म्हणजे उतरून जाईल. तर तुम्ही थांबले त्याच्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे आभार. आणि खूप म्हणजे जेव्हा मी तुमच्याकडे बघत होते तिथे स्टेजवरनं बसून आणि चेहरे आणि काय तर मला वाटलं की लोक रिसेप्टिव्ह आहेत, ग्रहणशील आहेत आणि कदाचित काहीतरी बोललं आहे. तर सगळेच्या सगळे नाही पण 10-15 लोक तरी व्यवस्थित जे आहे ते मला ऐकून घेतील. तर तो मला कॉन्फिडन्स दिल्याबद्दल की नाही आम्ही आहोत आणि आम्ही ग्रहणशील पण आहोत. म्हणजे तुम्ही सांगितलं नाही पण चेहरे सांगतात ना, चेहरे म्हणजे खोटं तेवढं नाही बोलू शकत. आणि मास्क घातला तरी किती वेळ तुम्ही घालणार आहे ना. तर त्या सगळ्या आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्यांसाठी आणि तिथून मला जो स्माईल देतात त्याचं प्रत्येक स्माईलसाठी पण म्हणजे खूप खूप आभार आधीच व्यक्त करते. आणि खूप खूप थँक्यू ब्रह्मचारिणी अमृतधारिणी. त्यांनी माझा म्हणजे जो परिचय तुम्हाला करून दिला आणि त्याच्यातला एकही शब्द मी त्यांना सांगितलेला नाहीये बरं का. त्या 2-3 आल्या माझ्याकडे म्हणून जरा तुमचा परिचय सांगा म्हणून. पण मी त्यांना तसंच वापस पाठवलं की नाही ते जे तुम्ही मला जेवढं ओळखता आणि जसं ओळखता जसं तुम्हाला बोलायचं ते बोला. नाही बोललं तरी चालेल, मला 5 मिनिटं एक्स्ट्रा भेटतील माझ्या टॉकसाठी. तर खूप खूप धन्यवाद. त्यांच्या नजरेतनं त्यांनी मला जसं बघितलं आणि जसं त्यांनी तुमच्यासमोर म्हणजे मांडण्याचा प्रयत्न केला. खूप गोष्टी माझ्यासाठी पण नवीन होत्या आणि मी पण स्वतःचं कौतुक त्याच्यामधनं करून घेत होती. तर वो बनता है ना, तेवढे आभार. आणि मग मला असं वाटतं नाही का मेरी आवाज ही पहचान आहे. जरी मला गाणं म्हणता येत नसेल किंवा काय कधीच नाही मला ते सारेगाममधलं ते काय पट्टी मी ऐकण्यामध्ये पण समजत नाही. मला सगळे गाणे सगळे एकसारखेच वाटतात. तर त्या याच्यानी नाही म्हणत आहे मी संगीताच्या याच्यानी. पण हो मेरी आवाज ही पहचान आहे असं मला वाटते. कारण नागलोकला एकदा मी टॉक देत होती आणि बाहेर कोणीतरी गार्डनमध्ये काम करत होतं आणि त्या बायका मला सांगत होत्या अरे वहाँ पे वो स्पीकर लगा था ना तो वो आवाज आ रही थी और ना बोल रहे थे जरूर नहीं मोक्ष सारा दीदी छोगी करके. आप ही टॉक दे रहे थे क्या? हमें टॉक दे रही थी असं करते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला चालू होत्या त्या क्लिअर केल्या जेणेकरून आता ते घुटमळत नाही राहणार माझ्या डोक्यामध्ये आणि आपण विषयाकडे म्हणजे जाऊ शकतो. तर विषय आपला आहे म्हणजे प्रज्ञा. ते तुम्हाला माहिती आहे कार्यक्रमा पत्रिकामध्ये तुम्ही वाचलं आणि काल रत्नशिलांनी जसं तुम्हाला सांगितलं नाही का ही त्रिशिक्षा आहे ना, शील समाधी आणि प्रज्ञा. आणि ह्या त्रिशिक्षेचे जे 2 भाग आहेत ना, पहिले शीलाच ब्रह्मचारी सुचिरत्नांनी खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलं. खूप लोकांचे चांगले फीडबॅक आले नाही का, आम्हाला समजलं, खूप छान झालं, स्पष्ट झालं. आणि त्याच्यानंतर समाधीवर पण ब्रह्मचारी रत्नशील जे आहे यांनी खूप सुंदर आणि स्पष्ट आणि छान असं प्रवचन दिलं आणि त्याचेही म्हणजे लोकांकडनं हे फीडबॅक आले की ते पण खूप सुंदर प्रवचन झालेलं आहे आणि तुम्हाला समजलेलं आहे आणि खूप गोष्टी आहे क्लिअर झाल्या. किंबहुना तुम्ही समाधी प्राप्त करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी प्रेरित पण झाले असेल ना. हे फीडबॅक आणि हे जे गोष्टी आहे ना त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. कारण ही त्रिशिक्षा आहे ना आणि मला जे बोलायचं आहे त्याचा तो पाया आहे ना, बेस आहे. आणि तुमच्याकडनं जर का हा फीडबॅक आला असताना अरे नाही ते सुचिरत्नांनी काय सांगितलं शीलाचं मला जरा थोडंसं अस्पष्ट व्हायला आणि मग समाधीचं अजून पण रत्नशिलांनी काय सांगितलं त्याच्यात तर मग मी काय सांगत आहे ना ते आज काहीच उपयोगाचं नाही आहे ना. तर खूप खूप मी त्यांचे पण आभार व्यक्त करते की त्यांनी एक सॉलिड जे आहे ना फाउंडेशन बांधलेलं आहे हे ना त्रिशिक्षेचं शील आणि समाधीच्या माध्यमातून. तर नाही का घर आपण बांधतो आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की आपण नाही का फाउंडेशन घालतो. ते त्यांनी फाउंडेशन घातलं सुचिरत्नांनी नाही का, त्याच्यानंतर पिलर बांधता तुम्ही. पण नुसतं जसं घराचं बांधकाम होतं तुमचं केलं असेल किंवा दुसऱ्यांचं तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला अंदाज येतो का की हा बंगला बांधून झाल्यानंतर किंवा जी काही इमारत आहे
ती दिसणार कशी आहे? याचं हॉस्टेल बनणार आहे की हॉटेल बनणार आहे की? कारण म्हणजे काय आहे ना, म्हणजे फाउंडेशन आहे, पिलर्स आहेत, ना भिंती आहे, ना प्लास्टर आहे, ना रंग आहे, ना इंटर डेकोरेशन आहे, ना पीओपी आहे, तर काहीच अंदाज येत नाही. तर मग तिथे ते घर कसं दिसणार आहे? म्हणजे जे आर्किटेक्चर मध्ये आहेत किंवा जे इंटरनल डेकोरेटर्स वगैरे आहेत त्यांना तो कसा ना अंदाज असतो की पिलर बांधताना म्हणजे फाउंडेशन टाकतानाच किंवा पिलर टाकतानाच त्या घराचं पूर्ण मॉडेल त्यांच्या डोळ्यासमोर जे आहे ना ते एकदम तयार असतं. म्हणजे ते घर कसं दिसणार आहे हे जे आहे त्यांच्या डोळ्यासमोर तयार असतं आणि ते मॉडेल त्यांच्या डोक्यामध्ये तयार असेल की ते पेंटिंग लागेल, हा कलर असणार आहे, इतक्या भिंती असणार आहे, पार्टिशन असणार आहे, इतके मजले असणार आहे, सगळं ते बघू शकतात है ना. तर ते बघणं, ती घर कसं असणार आहे, ते बनल्यानंतर कसं असणार आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी राहायला जाणार आहे त्या वास्तूमध्ये तर माझं जीवन कसं असणार आहे है ना. आणि मला कोणत्या कामासाठी कोणत्या रूम मध्ये जायचंय, भाजी करायला जायचं तर उजवीकडे जायचंय, डावीकडे जायचंय, झोपायला जायचं तर वर खाली जायचं का खाली जायचंय, पाणी भरायला जायचं तर कुठे जायचंय. रोजचे माझे जे सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत कामं असतील कारण किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत जर का माझं काम असेल तर ते कसं होणार याचा आराखडा जो आहे तो आपल्या डोळ्यामध्ये तयार असतो. तेच आध्यात्मिक जीवनाचं. शील आणि समाधी काय करणार तुम्ही, म्हणजे असं मी कमी लेखत नाहीये त्याला किंवा असं समजू नका माझी, कारण शब्द कधी कधी फार तसे असतात की यार उसका मतलब वेज कर दिया, मतलब खारिजी कर दिया, डिस्कार्ड कर दिया, इस तरह से नहीं. लेकिन क्या कर लोगे आप, फाउंडेशन बांध के और फिर पिलर बनना के अगर आप अपना घर ही पूरा नहीं कर पा रहे और उस घर पे रहने के लिए नहीं जा पा रहे हो, मतलब क्या है, क्यों टाइम वेस्ट कर रहे हो. सुचिरत्न म्हटले ना, टाइमपास करू नका, जा. कशाला पैसा गुंतवता तुम्ही फाउंडेशन बांधण्यामध्ये आणि कशाला पैसा गुंतवता तुम्ही म्हणजे पिलर बांधण्यामध्ये, जर का तुम्हाला स्पष्ट नसेल की ते बनलेलं घर कसं असणार आहे, त्या बनलेल्या घरामध्ये जाऊन मला करायचं काय आहे, काय कसं ते माझं जीवन त्याच्यामध्ये असणार आहे, ते माहीत असणं ही प्रज्ञा आहे. तर ती प्रज्ञा आपण म्हणजे आज बनणार आहोत. आणि म्हणून माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं की त्यांनी मला भक्कम फाउंडेशन दिलं है ना, आणि त्यांनी मला भक्कम पिलर्स दिले आणि मी बिलकुल बिनधास्त आहे आज माझ्या भिंती बांधण्यासाठी किंवा माझं घर कसं पडणार आहे किंवा तुमचं घर कसं असणार आहे ते थोडंसं तुमच्या समोर म्हणजे मांडण्यासाठी. तर थोडंसं सिरियसली घ्या, थोडंसं सिरियसली घ्या, कारण हा त्रैलोक्य बौद्ध महासंघ आहे, संघ आहे. अजून तुम्ही महासंघात आहे, संघामध्ये तुम्ही यावे याच्यासाठी आम्ही तुमची वाट बघत आहे. त्याच्यामुळे सिरियसली घ्या, कारण त्रिशिक्षा जरी तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जरी त्रैलोक्य बौद्ध महासंघात दाखल झाल्यापासून त्रिशिक्षा म्हणून तुम्हाला जरी शील समाधी प्रज्ञा ही शिकवत देण्यात आली असेल तरी पण बाह्य जगामध्ये जर का तुम्ही गेले तर तुम्ही उपासकाशिवाय जास्त काही नाहीये, कारण तुम्ही चिवर घेतलेलं नाहीये आणि तुम्ही चिवर घेतलेलं नसल्यामुळे तुम्ही केवळ काय आहेत, साधे उपासक. खरं बोलते की खोटं बोलते मी, तुम्हाला जे वाटेल ते वाटून घ्या, पण तुम्हारी हैसियत है ना बौद्ध जगत में, बौद्ध दुनिया में क्या है, एक उपासक से ज्यादा कुछ नहीं है. आणि जिथे हे बौद्ध परंपरा पूर्ण जगामध्ये आहे तिथे ही त्रिशिक्षा उपासकांसाठी नाही आहे. येते लक्षामध्ये. तर जगामध्ये फक्त महायान परंपरा जर का सोडली तर परंपरेमध्ये त्रिशिक्षा जी उपासकांसाठी आहे ती आहे दान, शील आणि समाधी. उपासकांसाठी त्रिशिक्षा काय आहे, दान, शील आणि समाधी. तर तुम्ही जर का बाहेरच्या जगामध्ये गेले तर तुम्हाला फार फार तर तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कुठपर्यंत मदत करतील, दान देत राहा, पुण्य कमवत राहा. बरोबर आहे, हे सांगतात ना.
आणि शीलाचं आचरण करत राहा आणि तुम्हाला ध्यान शिकवतात आणि तुमच्या समाधीचा पाया हा पक्का करत जा. कारण त्यांची अशी मान्यता आहे, त्यांची अशी हे आहे की उपासक जो आहे तो प्रज्ञा प्राप्त करू शकत नाही आणि उपासक जो आहे तो श्रोतापण किंवा बुद्धत्व प्राप्त करू शकत नाही तर मग त्याला प्रज्ञेची गरजच काय आहे, है ना. आणि म्हणून उपासकांना प्रज्ञा ही देण्यामध्ये येत नाही, म्हणजे शिकवण्यात येत नाही किंवा त्याच्याविषयी उपासकांसोबत प्रज्ञेच्या बाबतीमध्ये चर्चा देखील करण्यात येत नाही. पण उर्गेन संरक्षितांना असं वाटत नाही. तर आपलं ते काही म्हणत किंवा काहीही लेबल देव, पण आपला संघ कसा आहे की आपण निदर ले नॉर मोनॅस्टिक आहे. आपण चिवर घालणारे पण आचरण करते नाहीये किंवा आपण एकदम सर्वसामान्य जे त्यांच्या लेखी उपासक आहेत, आपण चिवर नाही घालत म्हणून ते आपल्याला उपासक म्हणतात. पण नुसतं चिवर घालणे न घालणे हे आपण उपासक आहे की नाहीये हे ठरवत नाहीये. कारण उपासकांपेक्षा जास्त आपण आचरण करण्याचा प्रयत्न करत आहे, है ना. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की प्रत्येकामध्ये श्रोतापन्न होण्याची किंवा अरहंत होण्याची क्षमता आहे, बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे. म्हणून ही जी कॅटेगरी बाहेरच्या बौद्ध जगामध्ये आहे की उपासकांसाठी दान, शील आणि समाधी आणि भिक्षू आणि जे इतर लोक आहेत ज्यांच्यामध्ये बुद्धत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी शील, समाधी आणि प्रज्ञा आहे. तर जर तुमच्या समोर आज प्रज्ञा येत आहे आणि त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या माध्यमातून येत आहे, त्या संघाच्या माध्यमातून येत आहे की जिथे इतर कुठेही तुम्हाला या शिकवणींना ऍक्सेस नाहीये, पोहोचू तुम्ही शकत नाहीये तिथे, जोपर्यंत की जब तक उस गुरु की इच्छा ना हो या उस भिक्षु की या भक्ति की इच्छा ना हो. तर आपण किती म्हणजे स्वतःला दैवी दुर्दैवी शब्द हे नाहीये, पण किती ती कृतज्ञता बाळगायला पाहिजे, है ना. की किती आरामात म्हणजे, है ना. आणि कधी कधी असं म्हणतात ना, फ्री में मिला तो और आराम से मिला तो उसकी कुछ कदर नहीं रहती. आणि खरंच असं आहे. लोक खरंच जिथे प्रज्ञेची गोष्ट येते ना तिथे बिलकुल आपले कान डोळे बिळे बंद करून नाही का हे करतात. म्हणजे शिलाने रिपोर्टिंग मध्ये पण हेच असतं, माझं शील असं आहे, मी खूप शिलाचरण करते, असं आहे तसं आहे, माझं ध्यान असं आहे तसं आहे. मी कमी लेखत नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. पण पुढे झेप घेण्याच्या बाबतीमध्ये कोणाची तेवढी धडपड दिसत नाही, है ना. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला, है ना, इतकं म्हणजे तेवढं लाईटली घेऊ नका प्रज्ञा. कारण ह्या संघाच्या बाहेर या परिस्थितीमध्ये आणि प्रतिज्ञाबद्धतेच्या या पातळीवर, माझ्या पण या पातळीवर मला कोणी प्रज्ञा सांगणार नाही. त्यामुळे जर तो क्रायटेरिया ठेवला गेलेला आहे त्या काळामध्ये, है ना, जर असं काही क्रायटेरिया ठेवलेला आहे. आता एंट्रन्स टेस्ट असते ना, तुम्ही रडता का मेडिकलला का बरं एंट्रन्स टेस्ट ठेवली, इंजिनिअरिंगला का बरं एंट्रन्स ठेवली, अमक्या तमक्याला का बरं एंट्रन्स ठेवली. कारण तुम्हाला माहिती आहे कुठेतरी गुणवत्ता पुढे गेली पाहिजे आणि कुठेतरी जे लोक पात्र आहेत, तयार आहेत आणि रिसेप्टिव्हिटीसाठी हे आहे त्यांना ती दिली गेली पाहिजे. तर निश्चितच काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये कमिटमेंटची आणि प्रतिज्ञाबद्धतेची काहीतरी अट असेल, है ना. आणि म्हणूनच ती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे इथे जर का आपल्याला म्हणजे बिना क्रायटेरियाचं बिना हे म्हणजे आपण देत आहे तर प्रज्ञा या विषयाला आपण तेवढं लाईटली घ्यायला नाही पाहिजे. त्याच्यावरनच अंदाज यायला पाहिजे की हा विषय गहन आहे आणि गंभीर आहे आणि 1 तासात सांगण्यासारखा तर मुळीच नाही. त्याच्यामुळे माझ्याकडनं अजिबात अपेक्षा करू नका की जसं सुचिरत्नाने तुम्हाला 1 तासात शील पूर्ण कंप्लीट करून सांगितलं आहे किंवा रत्नशीलनी तुम्हाला 1 तासात नाही का समाधी पूर्ण सांगून टाकलेली आहे, तसं मी तुम्हाला प्रज्ञा परिपूर्णतेने सांगेल. मला हा फीडबॅक अपेक्षित आहे. यार मोक्ष जरा क्या बोली कुछ भी समझ में नहीं आया, है ना. स्पष्ट झालं नाही, समजलं नाही, है ना.
कारण तीच प्रज्ञा आहे. जशी समजली इतक्या इझिली है ना, तर मग बात ही क्या थी, है ना. तर त्याचाच अर्थ काय आहे, प्रज्ञा मांडण्यासाठी, है ना. मी पण अपरिपक्व आहे, अपरिपूर्ण आहे. कारण मला जर का प्रज्ञा समजली असती ना, तर मी केसा घालून इथे तुमच्या समोर कशाला उभी असती. माझ्यामध्ये वैराग्य आलं असतं, निबिद्ध आली असती. हे सगळं म्हणजे त्रैलोक्य बौद्ध संघच काय, हे सगळं सोडून आहे ना, मी कुठेतरी खूप सॉलिट्यूडचं आणि नाही का ते अरहंताचं आणि त्या पद्धतीचं जीवन जगले असती. किंवा पूर्णपणे बोधिसत्व आदर्श स्वीकारून नाही का झटून समाजामध्ये कुठेतरी गाडगे बाबांसारखं तुम्ही मला काम करताना पाहिलं असतं. पण मी तसं करत नाहीये, बिलकुल माझ्या फॅमिलीमध्ये. याचाच अर्थ काय आहे, मी मार्गस्थ आहे, मी अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर का म्हटलं की अरे स्पष्ट झालं, मला समजलं, तर हे माझं फेल्युअर आहे. ऐसे कैसे यार, जो चीज मुझे समझ में नहीं आई मैंने ऐसे कैसे लोगों को समझा दी. हो नाही सकता, है ना, ऐसा हो नाही सकता. पण तरी पण ती झलक आपल्याला पाहिजे असते. कारण झलक जर का आपण बघितली तर आपल्याला माहिती असते की यार कहाँ मैं जा रहा हूँ और कैसे मैं जा रहा हूँ, है ना. कारण घर जरी तुम्ही बांधता, पिलर जरी तुम्ही बांधता, फाउंडेशन जरी तुम्ही टाकता, तरी तुमच्याकडे डोळ्यासमोर एक मॉडेल असतं, बरोबर आहे की एवढे आहे, एवढे रूम्स बनणार आहेत, है ना. एक्झॅक्ट घर कसं बनणार आहे हे माहीत नसतं, पण एक मॉडेल असतं आणि त्या मॉडेलचं आपल्याला आकर्षण असतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही यार ऐसा बनने वाला है तो फिर मुझे चाहिए और इसके लिए मैं मेहनत लगाने वाला हूँ जी जान से, है ना. फिर लोन निकालना पडेगा तो मैं लोन निकालूंगा, है ना. किंवा इतर काही म्हणजे मला गोष्टी कराव्या लागल्या तर ते मी करणार आहे, कारण ते घर मला हवं आहे आणि तिथे मला जाऊन जे आहे ते राहायचं. तर शील काय करतं ना, तुमच्या चित्ताला शुद्ध करतं आणि ह्या लेवल पर्यंत शुद्ध करतं. म्हणजे फाउंडेशन जेव्हा आपण घालत आहे, है ना, बेस जेव्हा आपण तयार करत आहे, तेव्हा आपण काय करते, आपले प्रयत्न सुरू होतात आपल्या चित्ताच्या शुद्धीपासनं. कारण आपलं मन जे आहे, तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, आपण तोंड उघडल्याबरोबर आपल्याला समजते की किती घाण आणि आपल्या आतमध्ये किती क्लेश आहे. आपल्या वाक्यामध्ये स्पष्ट नसला तरी अस्पष्ट लोभ असतो. यार मैं पानी ले लूं क्या, ले लो म्हणजे ले लो, लेकिन देना है, देना मजबूरी है, लेकिन मैं देना नहीं चाहता हूँ. देना मजबूरी इसलिए कि मैं मित्र परिषद में हूँ, है ना, मैं नहीं देना चाहता हूँ. पानी इतने दूर से मैंने लाया, नीचे बेसमेंट से अपनी बॉटल भर के लाई और सब कुछ, और यहाँ बैठे मांग रहे हो यार पानी चाहिए मुझे, नहीं क्या असं तर ले लो, है ना. असं हिडन जे काही ज्या गोष्टी असतात ना, खूप सकारात्मकच आहे ना, देण्याची भाव, देतच आहे आपण, देतच आहे. शब्द आपले काही असेल पण कुठून येत आहेत ना, क्लेशामधून येत आहेत. द्वेषामधनं येत आहेत, लोभामधनं येत आहेत, अविद्येमधनं येत आहेत आणि त्याला शुद्ध चित्त म्हणत नाही. तर प्रज्ञा जर का समजून घ्यायची आहे, म्हणजे अस्तित्वाचं जर का तुम्हाला सत्य दर्शन करायचं आहे, तर तुम्ही या फालतू छोट्या मोठ्या लोभांमध्ये, द्वेषांमध्ये आणि ह्याच्यामध्ये या टाइमपास करून कसा चालेल. किती वर्ष तुम्ही फाउंडेशन बांधणार, तुम्हाला जायचं नाही का घरात राहायला. किती वर्ष फाउंडेशन बांधायचं. कॉन्ट्रॅक्टरच्या किती मागे लागतो आपण. त्याच्यासाठी भक्कम सळाकी टाकाव्या लागतात, भक्कम सिमेंट टाकावं लागतं, इतका पैसा इन्व्हेस्ट करायचा. किती वर्ष फाउंडेशन बांधत. घाई नाहीये का तुम्हाला. नसेल तर काही हरकत नाहीये, पण असेल तर सिरियसली काय आहे ना, ते शोधा. भले 4 महिने काही बोलता नाही आलं तरी चालेल, पण बोला की बघा की मुसावादा येत नाही. कारण ले लो, है ना, कोई बात नहीं मैं दूसरा लेके आ जाऊंगा, है ना, हे मुसावादा आहे. आणि मुसावादा म्हणजे दुसरं, हे तर वरवरचं झालं बिगिनर्स लेवल, बालवाडी लेवलवर.
पण जर का तुम्हाला खरंच या लेवलवर यायचं आहे, त्या लेवलवर यायच्यासाठी जर का तुम्हाला मुसावादा बंद करायचा आहे, तर मुसावादाचा सरळ सरळ अर्थ काय असतो कि आपके अस्तित्व के, आपके पर्सनैलिटी के, आपके व्यक्तित्व के किसी एक हिस्से से आप शर्मिंदा हो, हाँ? और आप उसको दुनिया के सामने लाना नहीं चाहते, तो फिर आप झूठ बोलते हैं। और अगर किसी आपके अस्तित्व के, आपके पर्सनालिटी के, आपके किसी व्यक्तित्व के अगर एक हिस्से से अगर आप शर्मिंदा हो, उसको अगर आप साथ लेना नहीं चाहते, दुनिया के सामने उसको अपनाना नहीं चाहते, तो लोगों की अनैतिक औलादें होती है, तो पैसा देंगे, एजुकेशन देंगे, सब कुछ करेंगे, हाँ, लेकिन दुनिया के सामने बताएंगे नहीं कि मेरी और भी एक बीवी और उसके और भी मतलब बच्चे और उसका भी मैं मतलब कर रहा हूँ। शर्मिंदा, आप अपनाना नहीं चाहते तो छुपाते हो, तो फिर झूठ बोलते, है ना। और बहुत छोटी छोटी बातों में हम ये करते, खूप लहान लहान गोष्टींमध्ये आपण तर माझं ऑपरेशन कुठलं होतं आणि मी नाव काय सांगते, मी टेस्ट कोणत्या करायला जाते, मी जाणार HIV ची टेस्ट, तो नहीं वो कुछ दिनों से बस ऐसे बुखार आ रहा था, तो फिर मैंने सोचा कि ब्लड टेस्ट करायला। आपल्या आपल्या जीवनात आपण शोधू शकतो का, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी केलेलं आहे, आणि नेहमीच तुम्ही अनैतिक आचरण केलं म्हणूनच तुम्हाला HIV झालं असं थोडी आहे, पण तुम्हाला HIV झालेला आहे आणि तुम्ही हे सांगायला लाजताय, तर तुम्ही वेगळं काहीतरी कारण सांगताय, हे मुसावाद आहे। आणि आपल्या स्वतःच्याच आपण एका भागाला जर स्वीकृती देऊ शकत नाही आहे, तर तुम्ही अख्खच्या अख्खं बुद्धत्वाकडे कसं जाणार आहे। असं होते का 4 पिलर इकडे ठेवले, 5 पिलर तिकडे बांधले, 5 पिलरला घेऊन मी घर बांधलं, त्याच्यामध्ये मी राहायला जातो, असं होत नाही। ते सगळा पाया एकत्रच राहणार आहे, ते सगळे पिलर एकत्रच राहणार आहे, आणि त्या घरामध्ये तुम्हाला जायचं। तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, हे शीलाचरण है ना, हे प्रत्येक शील, ठीक आहे, बालवाडीपर्यंत दुसऱ्यांसाठी आहे की इतरांना त्रास होऊ नये, मला त्रास होऊ नये, उपासक लेवल पर्यंत ठीक आहे, तुम्हाला उपासक बनून राहण्यात समाधान असेल तर बिलकुल तेवढंच शीलाचरण करा। माझं किंवा त्रिरत्न बौद्ध संघातल्या कुठल्याच ब्रह्मचारींचं काही म्हणणं नाही, आचार्य तुम्हाला दीक्षा पण देऊन देतील आणि सगळं काही होईल, ते एवढंच नाहीये ते शीलाचरण। ते शीलाचरणातला प्रत्येक शील जर का तुम्ही हलवून बघितला, त्याच्या मुळाशी जर का गेला, तर ते तुम्हाला असं शिकवेल की स्वतःलाच जे आहे, स्वतःच्याच सगळ्या एनर्जीतला स्वतःलाच जे आहे कसं काय परिपूर्णतेने म्हणजे इंटिग्रेट करायचं आहे, कारण तुमचे तुकडे बुद्धत्वापर्यंत नाही जाऊ शकत, समग्रपणे तुम्हाला जावं लागेल आणि समग्र शरणगमन करावं लागेल। तर म्हणून हा पाया भक्कम करेपर्यंत खूप दिवस लागतात, वर्ष लागतात, पण तो भक्कम म्हणजे असला पाहिजे। त्याच्यानंतर जो ते चित्ताची जेव्हा शुद्धी होते, म्हणजे ते चिखलात ना, आताच मी जो क्लास संपवला, बरेच लोक होते त्या क्लासमध्ये ना, आणि क्लासमध्ये जाता जाता मी शेवटी सगळ्यांना सांगितलं होते, कीचड़ में भी फंसे हो ना, तो याद रखो कि तो कमल हो। चिखलात जरी तुम्ही रुतलेले आहे तरी तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही कमळाचं फूल आहे, है ना, आणि त्या चिखलातनं बाहेर पडण्याची क्षमता त्या कमळाच्या फुलामध्ये असते। तर ठीक आहे, तुमचं शीलाचरण जिथून सुरू करायचं तुम्हाला तिथून सुरू करा, आणि किती का चिखल असे ना, है ना, त्याच्यातनं बाहेर निघ, है ना। तर तो प्रयत्न जो आहे तो जर का तुमचं शीलाचरण भक्कम झालं, याचाच अर्थ काय आहे, आता तुम्ही चिखलातनं बाहेर निघा, है ना। चिखलातनं बाहेर निघाला म्हणजे काय आहे, पाणी आहे भोवताली, है ना, पाणी आहे, है ना। आता चिखलातनं बाहेर निघाल्याने अस्पर्श पद्धतीने आता पुढे जायचं, म्हणजे त्याच भौतिक जगामध्ये आहे आपण, तेच सगळे भाग आहेत आपले, है ना, तेच लोक आहेत, तेच आमिष आहेत, तेच भांडण तंटे आहेत, आणि त्याच सगळ्या गोष्टी आहेत, पण ते कमळ जे आहे आपल्या आजूबाजूच्या पाण्याशी अस्पर्श राहत,
त्या पद्धतीने आपल्याला जो आहे चिखलातून बाहेर निघाल्यानंतरचा चित्त परिशुद्ध बन देना ना, इतना मेहनत करके जिसको साफ किया, क्या मतलब बनता है कि उसके ऊपर फिर से मैं दाग चढ़ने, फिर वो लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे, जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे, उसका साबुन यूज किया, उसकी पाउडर यूज की, उसके घर में रहे कीचड़ से सने, उसने घर में रखा अपने को, आपके कल्याण मित्रों ने इतना टाइम दिया आपको, 10 बार यार फालतू 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 चीजों के लिए उसके पास जाके रोते हो, कब तक सुनेगा विचार। 10 साल हो गए आपके बेटे को मरे हुए, फिर भी उसको बोलते हो मेरा बेटा मर गया, मेरा बेटा मर गया। 10 साल में कितने ही लोगों के और बेटे मर गए यार। कब सीखोगे, कब जानोगे, कब समझोगे, कब तक कीचड़ में रहना, तो कब तक वो आपको साबुन देता रहेगा, कब तक आपको रोने के लिए कंधा देगा। तो लगता नहीं आपको जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे। 10 साल उसने मेहनत कर दी आपको कीचड़ से बाहर निकालने की, और फिर से 10 साल एक दिन में आप जाके रो रहे हो कि मेरे साथ ये हादसा हो गया और मेरे 10 साल पहले नौकरी चली गई, अगर होती तो ऐसा होता। लगता नहीं आपको जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे। तो अस्पर्श रहने के लिए मदद करती है समाधि, ताकि आप नजरें मिला सको, घर जा सको रिस्पेक्ट से। औरतों को मालूम होगा मायके में जाने के 2 तरीके रहते हैं, एक तो मजबूरी में, एक तो सम्मान के साथ, रिस्पेक्ट के साथ। खुशी होती है जब सम्मान के साथ और रिस्पेक्ट के साथ मायके में हम जा सकते। तो समाधि को ताकत देती है अस्पर्श रहने। कितना सारा पानी है आजू बाजू में, है ना, कितनी सारी चीजें है ना, लेकिन अस्पर्श तरीके से जो है वो हम बाजू में हार्मोनियसली, पीस के साथ, काम के साथ, है ना। पानी के साथ कोई झगड़ा नहीं है, बैर नहीं है। पानी हमको दबाने की कोशिश नहीं कर रहा है, हमको ऊपर जाने के लिए संघर्ष करने की कोई जरूरत नहीं है। बहुत आराम। और जब इस तरह का पीस होता है, इस तरह का काम होता है, इस तरह की शांति होती है, इस तरह की वो जो माहौल होता है, सबके साथ हार्मनी है ना, अपने अंदर क्लेश नहीं है। अगर क्लेश नहीं है तो चित्त जो है वो साफ सुथरा है, कुशल है, और कुशल चित्त में हमेशा कुशल मनोवस्थाओं का प्रवाह रहता है, मन में उथल पुथल नहीं है। तो वो कल रत्नशील ने बोला था ना, और आपने सबने जोश में बताया कि आखिरी में क्या आता है, और सबने बोला विचिकित्सा, और मैं बहुत खुश हुई। चलो मेरे स्टूडेंट्स होशियार है ना। तो इसका मतलब आपको मालूम है कि उद्देश्य को कुछ तक आपका निपटारा हो गया। अब आपके मन में कोई हलचल नहीं है, अब आपके मन में वो कीचड़ में फिर से जाने की तमन्ना बाकी नहीं है ना। अब आपको बस घर बनाना है, और घर बनने तक आप अब शांती से बैठने नहीं वाले, दम नाही घेणार मी, बसायचं नाही आहे मला, नाही का। तर ते झालं, थिन वगैरे 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 सगळं झालं, उच्च खूप उच्च शांत आहे, स्थिर आहे, आणि म्हणूनच समाधी आहे। पण तरी पण काय आहे, विचिकित्सा। घर बनेपर्यंत समजणार कसं की घर बनणार कसं आहे। मी तर सगळं मॉडेल प्रमाणे व्यवस्थित करत आहे, नकाशाप्रमाणे व्यवस्थित करत आहे। कॉन्ट्रॅक्टर ज्या विटा सांगतोय आणून देत आहे, जे सिमेंट सांगत आहे आणून देत आहे, जे खिळे सांगत आहे आणून देत आहे, सगळं काही सांगत, पण तरी पण कुठेतरी राहतानाही जसं विचार केला तसंच बनेल का, तसंच दिसेल का, आवडेल का, नाही का। तर विचिकित्सा ही शेवटपर्यंत राहते, विचिकित्सा ही शेवटपर्यंत राहते, समाधीमध्ये पण राहते। तर समाधी काय करते ना, समाधीचं काम जे आहे ना, हे आहे, किंवा काम नाही आहे समाधीचं, समाधी केल्यामुळे आपल्याला तो परिणाम मिळतो की आपण आजूबाजूच्या वातावरणाशी, जगाशी, वस्तूंशी जे आहे ते एकरूप होऊन जातो।
बरोबर आहे. जे लोक ध्यान करतात त्यांना अनुभव आहे. बाह्य आणि आंतरिक जग असा काही फरक राहत नाही. तर समाधीचा परिणाम हा होतो की हे अंतर आणि बाह्य, आंतरिक आणि बाह्य हे जे आपल्यामध्ये द्वंद्व सुरू असतं. म्हणून तर म्हणतं ना, ले लो पाणी की मैं अलग हूं, अंदर मेरी प्यास अलग आहे आणि बाहेर वेगळं आहे, त्याची तहान काहीतरी वेगळी आहे. हा द्वंद्व आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचा. समाधी काय करते, हे अंतर आणि बाह्यचं जे द्वंद्व असतं, मैं और ऑब्जेक्ट, मैं सब्जेक्ट हूं वो ऑब्जेक्ट आहे, मग त्याच्यामध्ये वस्तू पण असतात किंवा दुसरे लोक पण असतात. हे द्वंद्व जे आहे ते मिटून जातं आणि आपण जे आहे पूर्णपणे जे आहे एकरूप होतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये आणि कलह नाही राहत, आपल्यामध्ये संघर्ष नाही राहत, स्पर्धा नाही राहत, ईर्ष्या नाही राहत. बरोबर, ते काल म्हटले ना, ईर्ष्या हा खूप मोठा अडथळा आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी राहत नाही. एकदम पीक पर्यंत पोहोचलोय आपण आणि शेवटचं एकच काम करायचं. पण समाधीमध्ये विचिकित्सा राहते आणि का राहते. समाधी ते रूप ध्यान वगैरे ते मी तुम्हाला शिकवत बसणार नाही. सगळ्या सेंटरवर क्लासेस होतात, सगळ्या सेंटरवर कर्मचारी आहे, जाऊन त्यांचं डोकं घर पूर्ण बांधायचं असेल तर तुम्हाला कुठे थांबायचं आहे ते तुम्ही ठरवायचं. फाउंडेशनवर थांबायचंय का पिलर बांधून थांबायचंय का पूर्ण घर बांधायचं, त्याच्यामुळे ते तुम्ही जा. माझा मुद्दा हा आहे की विचिकित्सा राहते. तर विचिकित्सा जी आहे ती कशाबद्दल आहे. अनुभव तर मी घेत आहे ना, अंतर बाह्य हे द्वंद्व संपलाय, सगळ्यांसोबत सामंजस्य सलोख्याचे संबंध आहे. कोणी डोक्यात किती कचरा भरायचा प्रयत्न केला नाही का, लावालाव्यात करतात ना, काड्या लावतात ना. दोन लोकांचं चांगलं चाललं असतं तर बघत नाही लोकांना, मग अरे तिच्याबद्दल हे माहिती आहे का तुला, तिच्याबद्दल ते माहिती, हो मोक्ष करा ठीक आहे, ती प्रवचन वगैरे असं सांगते, तिच्याबद्दल हे माहिती आहे का तुला, असं करतात लोक. तर समाधीमधनं काय असते ना, ते सगळं क्लिअर झालं. बाहेरून कोणी किती घाण भरायची काही प्रयत्न केला तरी ते आपल्या त्याच्यामधनं जात नाही. इथून खरा आपला जो आहे बुद्धत्वाचा प्रवास सुरू होतो. कारण इथे चित्ताची शुद्धता पण आहे, एकीकृतता पण आहे आणि सकारात्मक भावना सुद्धा निर्माण झालेल्या. आध्यात्मिक मृत्यूसाठी तुम्ही तयार झालेले आहे. पण इथे ना प्रॉब्लेम काय असतो, मी माझा चष्मा घालून येणार होती खरं तर, पण मला असं वाटलं 2च मिनिटाचं काम आहे, तुम्ही उधार घेऊ शकते का तुमचा चष्मा. हो, तर आपल्याला हे लक्षात आलेलं असतं की अंतर आणि बाह्य हे द्वंद्व नाही आहे. पण समाधीमधनं किंवा समाधीच्या अवस्थेतनं किंवा पिलर बांधून झालेल्या घरामधनं घराकडे बघणं कसं असतं. आता हा चष्मा घालतो, माझ्या नंबरचा नाही आहे आणि मी कशी दिसते मला माहित नाही, पण मी सुंदर दिसते असं समजून घ्या आणि मला स्पष्ट दिसत आहे असं मी समजून घेते. ज्या ज्या लोकांना चष्मा आहे त्या लोकांना हे माहीत आहे, कारण चष्म्याच्या पूर्वीचा पण त्यांचा अनुभव आहे. चष्मा घातल्यावर जे आहे जग तसंच दिसतं, एकदम स्पष्ट दिसतं है ना. म्हणजे हे जसं दिसत होतं तुम्हाला पूर्वी है ना, हे घातल्यानंतर पण जे आहे ना एकदम स्पष्ट दिसतं. माझ्या आणि तुमच्यामध्ये काही अडथळा नाही आहे, बरोबर आहे. काचेचा अडथळा आहे, पण काच तुम्हाला दिसत आहे का जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाकडे बघत आहे किंवा समोरच्या जगाकडे बघत आहे. काच दिसत नाही आहे, पण बघत तुम्ही कुठून आहे, काचेमधूनच बघत आहे. आणि काचेला आपण विसरून जातो
आता त्यांनी मी मागितला म्हणून नाही का, त्यांनी मला चष्मा पुसून दिला, बघितलं ना हे सगळ्यांनी तुम्ही. पण ते जेव्हा बघत होते त्यांना वाटलं का पुसावंसं? आणि पुसावंसं नाही वाटलं, कारण त्यांना जग स्पष्ट दिसत होतं. पण तरी पण जेव्हा सूर्याचे काही किरण येतात किंवा काही येतात हे ना, अधेमध्ये आपल्याला त्या काचेची जाणीव होत राहते हे ना. तर समाधीमध्ये काय होतं, समाधीमध्ये काय होतं की तुम्ही जगाला स्पष्टपणे बघता. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टचं, कर्ता आणि विषय किंवा बघणारा आणि ज्याला बघितल्या गेलाय, किंवा आपल्या धार्मिक धम्माच्या भाषेमध्ये ग्राह्य आणि ग्राहक है ना, याच्यामधला भेद नष्ट झाला आहे. नष्ट झाल्याचा भास आपल्याला होतो है ना, झालेला असतो, सगळं समजलेलं असतं है ना. पण तरी पण मध्ये जी जशी काच असते आणि त्या काचेमुळे हा जो काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता, हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे ना, आता काच नाहीये, बरोबर आहे. हा जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत आहे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट समाधीमध्ये होत नाही. तर जग ग्राह्य ग्राहक सगळं नष्ट झालेलं असतं, तुमचं कलह गेलेलं असतं, बरोबर आहे. ध्यानी माणूस पाहिजे, ध्यानी माणूस पाहिजे, ध्यानी माणसाचं आंदोलन आहे. याच्यामध्ये संघामध्ये ध्यानाला खूप महत्व आहे. सगळं सगळं ऐकलंय ना तुम्ही, कधी विचारलं का बरं? कारण हा भेद आपल्याला नष्ट करायचंय. अमुक सेंटर, तमक सेंटर, अमक्या याचे मित्र, तमक्याचे मित्र. मी तर कोणाला विचारतच नाही तुम्ही कोणत्या सेंटरवरून आले, काय फरक पडतो, सगळ्यांना बुद्धत्वापर्यंत जाईल. तर हा भेद जो आहे तो नष्ट झालेला असतो. तरी पण जी आहे ग्राह्य ग्राहक, जे की बुद्धत्वाचं खरं ध्येय आहे, हे रिअलायझेशन होणं की ग्राह्य आणि ग्राहक हे वेगळे नसतात, हे इंटरकनेक्टेड लाईफ आहे ना. तर समाधी तुम्हाला तिथपर्यंतच नेईल. तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट कधी होणार नाही. म्हणजे तुम्ही असं एकरूप होणार, म्हणजे ग्राह्य म्हणजे बाह्य, ग्राह्य म्हणजे तुम्ही तुमचं आंतरिक जग है ना, ग्राहक बाहेरून येणारा बाह्य जग है ना, आणि आपलं आध्यात्मिक जीवनाचं म्हणा किंवा बाबासाहेबांनी उभा केलेला चळवळीचं म्हणा किंवा उर्गेन संघर्षकांनी उभं केलेल्या चळवळीचं किंवा महात्मा फुले वगैरे, ही जी काही विचारधारा आहे, पेरियार स्वामी म्हणा, कबीर म्हणा है ना, किंवा गाडगे बाबा म्हणा है ना, ही तुकाराम म्हणा, कोणाची नावं घेऊन, पण तुम्हाला विचारधारा एक माहिती आहे. ही विचारधारा सत्यशोधक विचारधारा होती, सत्याच्या शोधामध्ये जाणारी विचारधारा होती है ना. तर आणि त्या सत्यानुरूप आपलं जीवन जगणारी, त्या मूल्यांना सत्यांच्या आपल्या जीवनात उतरणारी विचारधारा होती. तर त्यांचं जर ध्येयच आहे की असं एकरूप होणं, जसं साखर पाण्यात विरघळते किंवा मीठ पाण्यात विरघळतं आणि मग साखरेचं अस्तित्व आणि पाण्याचं अस्तित्व संपतं. पाणी पाणी नाही राहत, गोड पाणी होऊन जातं. साखर साखर नाही राहत, गोड पाणी होऊन जातं. ते आपलं त्या पद्धतीने एकरूप होण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्या पद्धतीने जो एकरूप होतो तो केवळ आणि केवळ प्रज्ञावान व्यक्ती असतो. बाबासाहेबांनी कधी दुजाभाव केला नाही, महात्मा फुलेंनी कधी दुजाभाव केला नाही, तुकाराम, जेवढे या विचारधारेच्या जेवढ्या पण लोकांची मी नावं घेतली तुम्हाला माहिती असतील, तुम्ही जोडा. ते असे एकरूप झाले. त्याच्यामुळे गाडगे बाबांना काही नाही वाटायचं. सुटापुटातला माणूस असो तरी त्याच्यामध्ये चिन्हांमध्ये जाण्यासाठी त्यांना काही नाही वाटायचं. कारण चिथडेवाला और वो सुटबुटवाला हा भेद त्यांच्यामध्ये नव्हता. दॅट इज पॉवर. ती पॉवर बाबासाहेब आपल्याला देऊ इच्छित होते की अरे किसी के बीच में भी जाओ, घुल मिल जाने की काबिलियत और ताकत तुम्हारे अंदर होनी चाहिए.
लेकिन समाधि पे रुक जाओगे तो कैसे होगा यार, क्योंकि समाधि में वो कांच है, तो तुम आके अटक जाओ. कळतंय का? बौद्धिकरित्या तुम्हाला सगळं समजेल. म्हणूनच म्हणताना तुम्ही आपण एवढं आचरण करतो, आपल्याला एवढं समजतं, तरी हिच्यासोबत भांडण का झालं, असं का होतंय माझं, मी एवढं आध्यात्मिक आचरण करतोय तरी माझ्या मुलाचा मृत्यू झाला तर मला स्वीकारता का येत नाहीये. आहेत ना तुमचे हे वाक्य, माझ्याकडे चोरी झाली तर मला एवढं खराब का वाटत आहे. तर जरी तुम्ही समाधीमध्ये कितीही उच्च झाले तरी तुम्ही ते जे आहे ग्राह्य आणि ग्राहक, आंतरिक आणि बाह्य याचा जो आहे तो संगम केलेला नाही. आणि ती काच जशी जरी स्पष्ट असेल, जरी तुम्हाला वाटत असेल, म्हणजे जाणीवच नसते, कित्येक वेळा तर विसरूनच जातो की काच आहे, चष्मा आहे, है ना. ते इल्युजन असतं, एक भ्रम असतं. पण जोपर्यंत ती काच आहे, त्या काचेच्या माध्यमातून किंवा मदतीने तुम्ही जगाकडे बघत आहे, तोपर्यंत ते हे असं होणार नाही. आणि मग एक पाऊल जर का जायचं आहे तर पुढे जावं लागेल, पिलर्सच्या पुढे जावं लागेल. आणि त्याच्यासाठी मग एका विशिष्ट क्षमतेची आपल्यामध्ये नाही असं नाही आहे, आपल्यामध्ये आहे ती क्षमता. आणि आपल्यामधील त्या क्षमतेचा आपल्याला वापर करावा लागतो. आणि ही जी क्षमता आहे, या क्षमतेचं नाव आहे प्रज्ञा. आणि ह्या क्षमतेला ती प्रज्ञा आहे आपल्यामध्ये. कशी? बीज रूपाने. तुमच्या खिशात पैसे आहे, विटा घ्यायचे, प्लास्टर घ्यायचे, पेंटिंग करायचे, फरशा बसवायचे, फिनिशिंग करायचे, बरोबर आहे ना. पण फाउंडेशन घालायच्या आधीच आणि पिलर बांधायच्या आधीच तुम्ही ते इंटेरियर सुरू कराल का? मूर्खपणा आहे ना. वेळ येऊन लागते. समाधीचा पाया भक्कम करावा लागतो. आणि मग तेव्हा जे आहे, तुम्हाला घरी जायचंय, मी थोड्या वेळात संपवेल. तर जे आहे ना, तो समाधीचा पाया जो आहे तो आपल्याला भक्कम झाल्यानंतर, किंवा पहिले पण, नाहीतर कसं होणार ना, समाधीपर्यंतचे पैसे जमा करून ठेवाल आणि पुढचं काही नियोजन नाहीये. तर हे असं नाहीये, वाट बघत बसायची नाहीये की जेव्हा मी चिखलातनं बाहेर येईल, जेव्हा मी पाण्यामधनं बाहेर येईल ना, त्याच्यानंतर मी पुढचा विचार करेल, असं नाहीये. तिथे जायचंय, घर जर पूर्ण बांधायचं हे जर का ठरवलं आहे तर ते नियोजन पण आपल्याला करावं लागेल. आणि त्या करण्यासाठी जे आहे ना, आपल्याला त्या प्रज्ञेचा हळूहळू विकास करावा लागतो. तर ज्या गोष्टींचा आपल्याला थेट अनुभव घ्यायचा आहे, प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, है ना, त्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागते. आणि त्याची स्पष्टता जी आहे ते पूर्णपणे तयार आपल्याकडे असायला पाहिजे. कळते की पेंट कसा असणार आहे वगैरे, पूर्ण नियोजन आपल्याकडे आधीपासूनच पाहिजे. तर जेव्हा तुम्ही चिखलातनं बाहेर निघताय, ते सगळं करताय, त्याच वेळेस आपल्याला प्रज्ञेचा विकास पण करायचा आहे. हा 2 टप्प्यांमध्ये होतो, है ना. पहिले तर तुमचं फक्त माहिती गोळा करणे आणि इतर गोष्टी आणि स्पष्टता प्राप्त करून घेणे, हेच तुमचं समाधी भक्कम होईपर्यंत काय असणार आहे, ध्येय असणार आहे, उद्दिष्ट असणार आहे, लक्ष असणार आहे. त्याला लौकिक प्रज्ञा म्हणतात. पण समाधीचा जर का पाया भक्कम झाला तुमचा, तर त्याच्यानंतर तुम्ही लोकोत्तर प्रज्ञेकडे जाण्यासाठी तयार असता. आणि ती लोकोत्तर प्रज्ञा कशी असते, ती 3 लक्षणांना जाणते. याचे आपण मी डिटेल्स देणार नाही, होमवर्क आहे, है ना. ती 3 लक्षणांमधनं कोणतं विमोक्षमुख उघडतं, कसं उघडतं, आणि विमुक्तीच्या त्या द्वारामधनं प्रवेश कसं करायचं, हे आपल्याला सांगते. तर दुःख हे जे लक्षण आहे भौतिक अस्तित्वाचं किंवा संस्कारित गोष्टीचं, त्याच्यामधनं अप्रणीता हे विमोक्षमुख उघडतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं ना, की तुमच्यामध्ये जे आहे
विशलेसनेस जे आहे, साईनलेसनेस है ना, ती वाली डिझायर ओपन होते. म्हणजे तुमचं जे हे काही वर्तणूक असते नाही का, की काय म्हणतात मग, दुःख काय करतं ना, 3 प्रकारच्या वेदना आपल्यामध्ये निर्माण करतं है ना. म्हणजे दुःख नाही, कुठला पण आपला अनुभव जर आला तर सुख आपल्यामध्ये लोभ निर्माण करतं, दुःख आपल्यामध्ये द्वेष निर्माण करतो, आणि तटस्थ भावना आपल्यामध्ये ना बेफिक्री है ना निर्माण करते. आणि त्या ज्या वेदना उत्पन्न होतात त्याच्या अनुसार आपल्यामध्ये जे आहे ती इच्छा निर्माण होत असते की हे मला पाहिजे, हे मला नाही पाहिजे. पण जर आपण दुःखाच्या खऱ्या संपर्कात आलो है ना, तर आपल्या सगळ्या वेदना ज्या आहेत ना त्या एकसारख्या होऊन जातात. म्हणजे सुखद, दुःखद आणि तटस्थ या वेदनांमध्ये फरक राहत नाही. समाधीमध्ये तुम्ही याचा अनुभव घ्याल. म्हणजे सगळ्यांना हे समजणार नाही, सांगून ठेवते. ज्यांना ध्यानाचा अनुभव असेल त्याच लोकांना या क्षणी समजत असेल की मी काय सांगत आहे. तर त्या पद्धतीच्या एक सर्वसामान्य माणसाला ज्या सुखद, दुःखद आणि तटस्थ वेदना होत असतात त्या तिथे होत नाही. आणि म्हणून सुखद नाही तर लोभ नाही है ना, दुःखद नाही तर द्वेष नाही, आणि तटस्थ नाही तर बेफिक्रीपणा नाही, तर क्युरॉसिटी आणि इंटरेस्ट जागृत होतो. आणि सगळ्या वेदना ज्या आहेत ते समान असल्यामुळे काय होतं ना, एका विशिष्ट गोष्टीची इच्छा असणे, निर्माण होणे आणि दुसऱ्या गोष्टींबद्दल इच्छा निर्माण न होणार, हे जे काही आपण झुलत राहतो, झोका आपला बंद होतो. आणि सत्याच्या आधारावर जेव्हा आपण गोष्टींकडे बघत असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपला रिस्पॉन्स जो असतो, प्रतिसाद जो असतो तो सारखा प्रतिसाद असतो. क्रिएटिव्ह रिस्पॉन्स असतो. पण हे क्रिएटिव्ह रिस्पॉन्स पर्यंत जाण्याची सुरुवात कुठून झाली? दुःखामधनं झाली. आणि कुठल्याच एका गोष्टीची इच्छा नसणे ही विमुक्ती आहे, हे लिबरेशन आहे है ना. तर अशा पद्धतीने प्रत्येक लक्षणामधनं एक विमोक्ष मुख जे आहे ते उघडत असतं. तर त्या लेवलपर्यंत कमीत कमी माहिती करून घ्या. कारण पिलर जेव्हा तयार झाले तुमचे, तर पुढचं घर बांधायला तुम्ही तयार असायला पाहिजे. तुमचं विमोक्ष मुख तिथून उघडलाय, तर उपयोग नाही की दरवाजे उघडे आहेत आणि तुम्हाला जाता येत नाहीये है ना. तर ती काय झाली? लौकिक प्रज्ञा झाली. तर जेव्हा ट्रान्सेंडेंटल विस्डमला किंवा लोकोत्तर प्रज्ञेच्या पातळीला तुम्हाला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला लक्षणांमध्ये फरक करता येईल, विमोक्ष मुखांमध्ये फरक करता येईल. जे विपर्यास आहे ते विपर्यास तुम्हाला ओळखता येतील आणि विपर्यास काय नाहीये ते तुम्हाला ओळखता येईल है ना. म्हणजे दुःख, अनित्य, अनात्म आणि अशुभ. तर काय दुःख, अनित्य, अनात्म आणि अशुभ आहे, किंवा काय केल्याने माझ्या जीवनामध्ये दुःख, अनित्य, अनात्म, अशुभ या गोष्टींचं चिखल परत जमा होतोय ना. मग परत जाके बाबुल से नजरे मिलाऊ कैसे, तिथून पडायचं नाही ना खाली. तर विपर्यास आपल्याला ओळखता येतात, विमोक्ष मुख आपल्याला ओळखता येतं, संस्कारित गोष्टी कुठल्या आहेत हे आपल्याला ओळखता येतं, असंस्कारित गोष्टी कुठल्या आहेत ते आपल्याला ओळखता येतं. ही जी क्षमता आहे हिला आपण नरिश करत आहे, विकसित करत आहे, ही क्षमता प्रज्ञा आहे. जी क्षमता तुम्हाला या गोष्टींमधला भेद सांगत आहे त्या गोष्टीला जे आहे ते प्रज्ञा म्हणत असतात. तर हे प्रज्ञा ज्या विकसित करायच्या आहे, पण लोकोत्तर प्रज्ञेला जाण्याआधी समाधी पक्की पाहिजे. तर आता काय करायचंय ना, परिषदेतनं गेल्यानंतर होमवर्क, पुढच्या परिषदेपर्यंत त्यांनी मला बोलवलं तर मी होमवर्क विचारला, नाही बोलवलं तर तुमची सुट्टी. टीचरच आली नाही, बरं झालं मी होमवर्क केलं नव्हतं. तर हे जे आहे ना ते आपल्याला म्हणजे तिथपर्यंत तयारी जी आहे ती करायची. तर मग आज ते छोटं छोटं बीज आहे आपल्यामध्ये. थोडं थोडं तुम्हाला समजत असेल ना, ही संस्कारित गोष्ट आहे, ही अनसंस्कारित गोष्ट आहे, हे लक्षण आहे, असं आहे तसं आहे ना. त्याला अजून जास्त म्हणजे वाढवायचं.
तर परंपरेमध्ये, बौद्ध परंपरेमध्ये नाही का, ह्या प्रज्ञेला विकसित करण्यासाठी काही मार्गदर्शन केलेलं आहे, काही गोष्टी म्हणजे सांगितलेल्या. तर ती तीन तर गोष्टी आपल्याला माहीतच आहेत नाही का, की प्रज्ञा कशी विकसित करणार तुम्ही. श्रुतमय प्रज्ञेचा विकास करून, चिंतनमय प्रज्ञेचा विकास करून आणि मग भावनामय प्रज्ञेचा विकास करून. ही भावनामय प्रज्ञा जी आहे ती लोकोत्तर प्रज्ञा आहे, ती डायरेक्ट थेट अनित्य गोष्टींचा अनित्य गोष्टी म्हणून अनुभव घेईल. नाही तर तुम्हाला तुमचा मुलगा मुलगाच दिसत राहील, तुमची बायको बायकोच दिसत राहील आणि तुमचा नवरा नवराच दिसत राहील. हा यशोधरेचा अडथळा होता. यशोधरेला खूप वेळपर्यंत बुद्धत्व प्राप्त नाही झालं. महाप्रजापती गौतमीला झालं, किसा गौतमीला झालं, पटाचाराला झालं, पण यशोधरा मात्र अडकली होती. आणि बुद्ध कल्याण मित्र होते तिचे, तर बुद्धांना समजलं. एक दिवस तिला बोलवलं, काय प्रॉब्लेम आहे यशोधरा, किती टाइमपास करणार आहे अजून, नाकटाव घेतली तसं. कारण बुद्धाच्या गोष्टीवरनं उठले होते, पण आपल्याला लौकिक प्रज्ञेच्या भाषेतच समजतं ना, काय यशोधरा किती टाइमपास करणार आहे अजून. ती काय करत होती, ते बुद्ध आहे तिला माहिती होतं, पण माझा नवरा बुद्ध आहे. तिने कधी सिद्धार्थाला म्हणजे बुद्धांना बुद्ध म्हणून बघितलं नाही. बुद्ध बघत होती, पण माझा नवरा बुद्ध आहे. अरे तुझा नवरा कधीचाच मेला, तो आता बुद्ध झाला, हे लक्षात यायला पाहिजे. नाही ते डिवोर्स झाल्यावर तो माझा नवरा तिच्यासोबत बघ ना डिवोर्स झाला लगेच तिच्यासोबत बोलत. अरे बोलणारच आहे ना, त्याच्यासाठीच तर त्याने डिवोर्स घेतलेला आहे ना. डिवोर्स झाल्यावर नवरा नसला मग तो कोणाशी बोलो, काय प्रॉब्लेम आहे, सुटत नाही. तर अनित्य आहे ते, किती काळ तुझा नवरा जिवंत राहणार आहे, नश्वर गोष्ट आहे ती. मृत्यूने तर तो नष्ट होणारच आहे, पण असेही ते लेबल चिटकवलेले आहे, तेही नष्ट होणार आहे ना. तर जेव्हा लोकोत्तर प्रज्ञा असते तेव्हा नश्वर गोष्टीला नश्वर गोष्ट म्हणून बघायला शिकतो. बोलायला तुम्हाला चांगलं नाही वाटणार की मी माझ्या घरामध्ये 4 नश्वर गोष्टींसोबत राहते म्हणून, किंवा माझ्या अख्ख्या घरात इथे पण सगळ्या गोष्टी नश्वर आहे, ही सत्यता आहे. बिना चष्म्याचं बघणं आहे. पण तुम्ही काय सांगता, आईसोबत राहतो, वडिलांसोबत राहतो, सोफा आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, सत्य काय आहे, ती लोकोत्तर प्रज्ञा आहे. पण ट्रेन करावं लागतं, ती भावनामय प्रज्ञा आहे. आणि जेव्हा माहिती आहे ते चिटकणार कसं, इसके साथ बोलो नाही तो उसके साथ बोलो तो उसके साथ बोलो. रिस्पॉन्स बदलतात. मला तर वाटतं ती रमाबाई वगैरे खरंच म्हणजे लोकोत्तर प्रज्ञेच्या पातळीवर होती, म्हणून बाबासाहेबांवर कधी डाऊट नाही घेतला तिने. इम्पॉसिबल नाहीये लोकोत्तर प्रज्ञेकडे जायचं. तर ती गोष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे ना. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. परंपरेमध्ये जी परंपरा उपासकांना प्रज्ञा सांगत नाही आणि भिक्षुकांनाच सांगते, भिक्षुकांनाच सांगते, त्या परंपरेमध्ये असं सांगतात की तुम्हाला हे पण नॉलेज कल्टिवेट करता आलं पाहिजे, विकसित करता आलं पाहिजे, किंवा स्वतःला ट्रेनिंग करता आलं पाहिजे. ही गोष्ट ओळखता तुम्हाला आली पाहिजे की कुठली गोष्ट माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी उपयोगी आहे आणि कुठली गोष्ट माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी घातक आहे. कारण ओळखता आलं तरच तुम्ही आध्यात्मिक जीवनासाठी उपयोगी गोष्टींसोबत जास्त वेळ घालवला है ना. दुसरं ते सांगतात की प्रज्ञेला खरंच स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला हे प्रशिक्षण देता आलं पाहिजे, ट्रेन करता आलं पाहिजे की मला है ना कार्य कारण भाव किंवा कॉज आणि इफेक्ट किंवा वस्तू आणि परिणाम याच्यामध्ये काय संबंध आहे हे ओळखता आलं पाहिजे. ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा नवरा आहे, हे नाते नाही. काय, ही माझी आई आहे, ही उद्या मरणार आहे आणि मी 3 तास रडणार आहे. कळतंय का? हा संबंध तुम्हाला ओळखता
आला पाहिजे इवन बिफोर यू एस्टॅब्लिश दॅट रिलेशनशिप. म्हणजे यशोधरेला माहित नव्हतं का तो सिद्धार्थ जाणार आहे बुद्ध बनण्यासाठी किंवा चक्रवर्ती सम्राट है ना, आणि दुःख माझ्या वाट्याला येणार आहे. नाही, नोईंग शी एंटर्ड इन टू दॅट रिलेशनशिप है ना. तो कधी पण कोणत्या पण रिलेशनशिप मध्ये एंटर करताना त्या रिलेशनशिपच्या म्हणजे वस्तूंसोबत माझं आणि माझ्या फ्रीजचं काय नातं आहे, माझ्या आणि माझ्या साडीचं काय नातं आहे है ना, हे नातं ओळखता येणं, ही क्षमता विकसित करणं हा हे पण प्रज्ञा विकसित करण्याचा प्रशिक्षणाचा भाग आहे. त्याच्या पुढे की असंस्कारित गोष्टी काय आहे. संस्कारित गोष्टी आपल्याला सगळं माहिती आहे. या खोलीतली प्रत्येक गोष्ट संस्कारित आहे ना, हे आपल्याला माहिती आहे. पण या खोलीतल्या 3 असंस्कारित गोष्टींचं नाव सांगा म्हटलं तर सांगा मला पटापटा. काल परवा उत्तर देत होतं विषय. फक्त 3. ब्रह्मचारी लोक बोलू नका. इज्जत के वांदे हो जाएंगे, नहीं रही मुझे पूछा नाही ओळखताय कारण मी पण मार्गस्थ आहे, प्रशिक्षणात आहे ना, त्याच्यामुळे मी चटकन नाही सांगू शकणार तुम्हाला. थोडस विचार मला पण करावा है ना. तर जेव्हा आपण ते प्रशिक्षण हे करतो तर जेव्हा मी म्हणते की या खोलीत असंस्कारित गोष्टी पण आहेत है ना, आणि ते चटकन मला ना विचारल्याबरोबर है ना ऑडियन्स मधनं आवाज येणं, सांगता येणं, आणि मला विचारलं तर मला पण पटकन सांगता येणं, हे 3रं प्रशिक्षण आहे की असंस्कारित गोष्टी आहेत है ना, त्याची व्हॅलिडिटी आहे, त्या व्हॅलिड आहेत है ना, हे जाणणं आणि हे ओळखणं. बौद्धिक स्तरावर का असे ना चलता है ना, की जे श्रुतमय प्रज्ञा आणि चिंतनमय प्रज्ञा आहे. नंतर तर प्रत्यक्ष बिना चष्म्याचा अनुभव येणारच आहे, पण डिपेंड्स की माझं पाया किती भक्कम आहे आणि माझे पिलर किती भक्कम आहे है ना. आणि 4थी महत्वाची गोष्ट है ना की ते असंस्कारित ओळखता येणं वेगळं है ना, पण ते असंस्कारित म्हणजे नेमकं काय आहे हे जाणणं है ना. आणि आज जरी मी प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला नसेल पण त्या दृष्टीने पाऊल उचलणं है ना, आणि ती धडपड करत राहणं. म्हणजे मुलं कसे नाही का डायरेक्ट नाही चालत, उठतात बसतात पडतात कितीतरी वेळा है ना, मग भिंतीचा सपोर्ट घेऊन चालतात, बोट धरून चालतात, वॉकर सोबत चालतात, मग एक दिवस स्वतःच चालायला लागतात. प्रज्ञेच्या बाबतीत पण तसंच. वाट नका बघू, उठा बसा पडा, भिंतीला धरून चाला, बोट धरून चाला, एक दिवस स्वतःच चालता येईल. ह्या गोष्टी आज जरी कॉन्सेप्ट वाटत असल्या है ना, आज जरी शब्द असेल तुमच्यासाठी है ना, तरी उद्या हा तुमचा अनुभव बनणार आहे है ना. तर त्याच्यामुळे तो प्रयत्न जो आहे होमवर्क पुढच्या मित्रपरिषदेपर्यंत तो तुम्हाला करायचा आहे है ना. तर स्टेप्स उचलणं म्हणजे महत्वाचं आहे. तर एक दिवस जो आहे तो आपला अनुभव होतो. पुढे कधी आपल्याला चान्स मिळाला पार्ट 2 मोक्षसार प्रज्ञा मोक्षसारा पार्ट 2 तर आपण हे बघू शकतो की वेगवेगळ्या परंपरामध्ये नाही का, हीनयान परंपरेमध्ये, महायान परंपरेमध्ये, अभिधर्मामध्ये है ना, वज्रयानामध्ये, तंत्रयानामध्ये है ना, प्रज्ञाची व्याख्या काय आहे है ना, प्रज्ञेकडे बघतात कसं आणि प्रज्ञेला विकसित करायचे काय काय म्हणजे त्यांचे प्रॅक्टिस आपले वेगळे ना. आताच भारतामध्ये 5-6 ऑर्गनायझेशन वेगळ्या पद्धतीने अनापानसती शिकवतात. तसंच ते कधीतरी आपण बघू शकतो. पार्ट 2 का सांगत आहे मी, मौका मिले ना मिले आप रहो ना रहो मैं रहू ना रहू, पण प्रज्ञा इथे संपत. म्हणून मी स्टार्टिंगलाच म्हटलं माझ्याकडनं अपेक्षा करू नका की 1 तासामध्ये आपण अख्खा विषय, आणि मग तुम्ही जे विचार करा जे बाबासाहेब म्हणतात की तो नव समाज म्हणतोय
ग्राह्य आणि ग्राहकामध्ये फरक नाही आहे. तिथे विचारायची गरजच नाही आहे की आपकी बॉटल का पाणी पिऊ क्या. तर पिताना गिल्ट वाटत नाही आणि देणाऱ्यांना की यार मुझे बिना पूछे पी लिया नहीं क्या, इसका भी कोई गिला और अफसोस होगा नहीं. ना तेरा है ना मेरा है, हम सबका है क्योंकि हम एक ही है, क्योंकि हम इंटरकनेक्टेड. लेकिन इसका एक्सपीरियंस लेना ये बहुत बड़ी मतलब बात है. तो नव समाज जिथे ध्रुवीकरण नाही आहे, जिथे पोलरायझेशन नाही. जर हे असं सगळं इथे हवेचे नाही का भाग नाही करू शकत आपण, सगळे मिक्स आहे पण बाकीच्या गोष्टींचे भाग करू शकतो है ना. ते तो समाज है ना जिथे जाती नाही, जिथे लेबल देण्याची गरजच नाही. हे लेबलवाला जे आहे ना तो विमोक्षमुख. लेबल देण्याची जी तुमची प्रवृत्ती असते ना, आपली प्रवृत्ती असते, ते विमोक्षमुख जे आहे ते अनित्यता या लक्षणामधनं उघडतात. कारण अनित्यतेच्या जेवढ्या जास्त संपर्कामध्ये जाल तेवढं तुम्हाला कळतं की काहीच ठोस नाही, प्रत्येक गोष्टी हे बदलणाऱ्या गोष्टींचा प्रवाह आहे. जेव्हा ते वेळेच्या 2 कॉन्झिक्युटिव्ह टाइम मुवमेंट्स मध्ये स्थिरच नाही राहत तर त्याला लेबल देऊ कसं नाही. जर कुठल्याच गोष्टीला लेबल देता येत नाही तर कोण ब्राह्मण, कोण वैश्य, कोण क्षत्रिय, कोण शूद्र आणि कोणी कसा व्यवहार करायचा हे कसं ठरवणार. लेबलच नाही आहेत. ते विमोक्षमुख डोर ऑफ लिबरेशन कुठून उघडतं, अनित्यता या विमोक्षमुखामधून. म्हणजे डिटेलमध्ये जावं लागेल आपल्याला. म्हणून आपले आपले सेंटर, आपले आपले ब्रह्मचारी मित्र संघटकांना तर सोडायचंच नाही, धरून ठेवायचं. सांगा. तर इथेच जे आहे या झलक सोबत नाही का आपण थांबूया है ना. जे सांगता आलं ते किती समजलं ते तुम्ही घ्या है ना. आणि जे नाही सांगता आलं वेळे अभावी किंवा इतर माझ्या क्षमते किंवा कुठल्याही गोष्टींच्या अभावी त्याच्यासाठी मला माफ करा. आणि एवढेच शब्द बोलून मी आपली रजा घेते.